पक्ष दुभंगलेला नाही आणि पक्ष संघटनात त्यात आव्हानं येतात, यश अपयश हे सगळ्यांच्या आयुष्यात येतं. तसं आमच्याही आलं, काय हरकत नाही. काय अहो सेवेमध्ये कसली मी राजकारणात कशासाठी आले आहे, महाराष्ट्राची आणि भारताची सेवा करण्यासाठी. अहो प्रत्येक पक्ष हा इलेक्शन सिरियसलीच घेतो, त्याच्यात काय. आपण कशाला दुसऱ्याच्या घरात बघायचं, मला काम कमी आहे का. मी त्यांचा नाही विचार करत. मी महाराष्ट्र आणि भारताच्या लोकांच्या समोर जी आव्हानं आहेत, महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कांद्याचा प्रश्न, एवढी मोठी आव्हानं असताना त्यांच्या घरात बघायला कुणाला वेळ. आज भारतातला शेतकरी असेल, महिला असेल किंवा युवा पिढी असेल, ही प्रचंड अडचणीतून चाललेली आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीची धोरणं घेत आहे, त्याच्या विरोधात तो आक्रोश मोर्चा होता. आणि खरं तर तो प्रश्न पहिला मी ट्विटरवर 6 महिन्यापूर्वी मागितला, मला सरकारने न्याय नाही दिला. त्याच्यानंतर संसदेत मांडला आणि त्याच्यात माझं आणि अमोलदादांचं निलंबन करण्यात आलं. आणि आता मग शेवटचा मार्ग म्हणून आम्ही शेवटी रस्त्यावर उतरलो. ही एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे, जी सेवेसाठी आली आहे, कुठल्या पदासाठी नाही.